Hi everyone, welcome back. Today we are going to see another DevOps Foundation series video which is related to Terraform. तर तुम्ही Terraform बद्दल ऐकलं असेल की Terraform एक लँग्वेज आहे, ते आपण क्लाउडचे जे रिसोर्सेस आहेत ते क्रिएट करण्यासाठी वापरतो. बट एक्झॅक्टली आपण आता पाहणार आहोत की एक्झॅक्टली त्याचा यूज डेव्हॉप्समध्ये काय आहे, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे डेव्हॉप्समध्ये. जर तुम्ही डेव्हॉप्स इंजिनिअरिंगचा स्टडी करत असाल तर तुम्हाला टेराफॉर्म कितपत माहिती पाहिजेत, टेराफॉर्मचे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स कोणते, त्याचबरोबर आपण वेगवेगळे रिसोर्सेस कसे क्रिएट करतो. तर तो बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथे पाहणार आहोत. ऑलराईट, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. So the first point or first slide we can say we will see exactly Terraform काय. तर त्यामध्ये Terraform हे एक ओपन सोर्स इन्फ्रास्ट्रक्चर याचं कोड टूल आहे आणि ते कोणी डेव्हलप केलंय, डेव्हलप बाय HashiCorp. म्हणजे जर तुम्हाला टेराफॉर्मचं ग्लोबल सर्टिफिकेशन करायचं असेल, जर प्लॅन असेल इन फ्युचर, तर ते तुम्हाला HashiCorp कडून मिळेल. राईट, दॅट इज समथिंग नॉट अन इंटरव्ह्यू क्वेश्चन वी कॅन से, बट जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन मी ही स्लाइड बनवली की एक्झॅक्टली टेराफॉर्म काय आहे, टेराफॉर्म कोणी इन्व्हेंट केलंय, ते ओपन सोर्स आहे का. ऑलराइट, so it is open source infrastructure as a code tool by HashiCorp. Next point is used to provision and manage infrastructure across multiple cloud providers. Multiple cloud providers. I hope you already saw my previous video which is related to clouds. त्यामध्ये मी एक्सप्लेन केले मल्टिपल क्लाउड प्रोव्हायडर्स म्हणजे काय. त्यामध्ये मल्टिपल क्लाउड प्रोव्हायडर्स एक्सप्लेन केले की लाईक AWS, GCP, Oracle, देन IBM क्लाउड, Azure, Microsoft Azure we can say. ते मल्टिपल क्लाउड प्रोव्हायडर्स आहेत, तर ते प्रोव्हिजन करण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी आपण टेराफॉर्मचा ॲज अ सिंगल टूल, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल म्हणून यूज करू शकतो. ऑलराईट, सो डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन फाइल्स. डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन फाइल्स मीन्स व्हॉट. लेट सपोज तुम्हाला कोणताही रिसोर्स एखाद्या पर्टिक्युलर क्लाउडवरती क्रिएट करायचा असेल, त्यासाठी तुम्ही .tf नावाची फाईल क्रिएट करून तुमचं कॉन्फिगरेशन ॲज अ कोड मेंटेन करू शकता. त्यामुळे त्यांनी काय लिहिलंय इथे, डिक्लेरेटिव्ह कॉन्फिगरेशन फाइल्स. तर तुमचं संपूर्ण कोड तुम्ही तुमच्या .tf फाईलमध्ये मेंटेन करून तुमचे जे रिसोर्स आहेत ते प्रोव्हिजन करू शकता. ऑलराईट, लेट्स मूव विथ द नेक्स्ट स्लाइड. वाय यूज टेराफॉर्म इन डेव्हऑप्स. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जर मी डेव्हऑप्स इंजिनिअरिंग करतोय तर मला टेराफॉर्म शिकण्याची का गरज आहे. राईट, तर टेराफॉर्म कशासाठी यूज होत आहे ते पाहूया. ऑटोमेट प्रोव्हिजनिंग. ऑटोमेट्स प्रोव्हिजनिंग मीन्स व्हॉट. जर आपल्याला पर्टिक्युलर रिसोर्सेस वेगवेगळ्या क्लाउड प्रोव्हायडर्सवरती डिप्लॉय करायचे, प्रोव्हिजन करायचे, क्रिएट करायचे, राईट, तर त्या केसमध्ये टेराफॉर्मचा यूज केल्याने ऑटोमेशन आपण तिथे करू शकतो. लेट सपोज एक रिसोर्स तुम्हाला क्रिएट करायचं आहे, 10,000 नॉट 10,000 100 EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचे. राईट, तर 100 EC2 इन्स्टन्स जर कन्सिडर करा, तुम्ही जर AWS ॲडमिन आहात आणि तुम्ही सिंगल क्लिक करून जर तो रिसोर्स क्रिएट करत असाल, तर तो रिसोर्स क्रिएट करण्यासाठी किती वेळ घेऊ शकतो. राईट, बट इन केस इफ यू आर युझिंग टेराफॉर्म, तर तुम्ही टेराफॉर्मच्या ज्या TF फाईल आहे त्या कॉन्फिगरेशनमध्ये सिम्पल कोड लिहून तिथे जस्ट तुम्ही इनपुट देऊ शकता, हाऊ मेनी EC2 इन्स्टन्स यू वॉन्ट टू क्रिएट. व्हॉट डज इट मीन, इट प्रोव्हाइड्स ऑटोमेशन. राईट, तर विदाउट एनी मॅन्युअल क्लिक्स ऑप्शन you can write your code for whatever resource you want to create, and that automation is provided by Terraform. All right, next point is track infrastructure changes. Here you can see state file. This is the interview question. Okay, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रोव्हिजनिंग केलेलं आहे, बट तुम्ही ट्रॅक कसा ठेवणार. का तुम्ही लक्षात ठेवता येस मी लास्ट 8 दिवसामध्ये हे एवढे रिसोर्स केले, तुमच्या लक्षामध्ये राहील का. डेफिनेटली राहणार नाहीच आहे. कारण असे ऑर्गनायझेशनमध्ये आपण n नंबर ऑफ रिसोर्स क्रिएट करत असतो. राईट, समटाइम्स आपण ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर बनवतो, समटाइम्स आपण EC2 इन्स्टन्स बनवतो, समटाइम्स आपण IAM रोल क्रिएट करत असतो. हे प्रत्येक जे आहेत हे रिसोर्सेस आहेत. राईट, आणि त्या रिसोर्सचा ट्रॅक करणं मॅन्युअल इझी नाही आहे. राईट, तर त्यासाठी आपण काय करतो, आपण टेराफॉर्म काय करतं, तो संपूर्ण रेकॉर्ड रिसोर्सचा ट्रॅक कुठे ठेवतो, स्टेट फाईलमध्ये ठेवतो. नेक्स्ट इज
प्रमोट्स कन्सिस्टन्सी विथ व्हर्जन कंट्रोल कोड, राईट. तो व्हर्जन कंट्रोल कोड म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल रिसोर्स क्रिएट करता तर त्याची कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली जाईल. ऑब्विसली ज्यावेळेस हे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये कळेल. आता जस्ट कन्सिडर करा की लेट सपोज मी लास्ट 10 डेजमध्ये एवढे रिसोर्स केले तर ते पर्टिक्युलर व्हर्जनमध्ये डिप्लॉय केलेत किंवा रिलीज केलेत किंवा प्रोव्हिजन केले इन टर्म्स ऑफ टेराफॉर्म. नेक्स्ट असेल रिलीज माझं किंवा ज्यावेळेस मला इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करायचं आहे किंवा क्रिएट करायचं ते अगेन नेक्स्ट व्हर्जनने आपण अपडेट करतो. ऑलराईट. सो दॅट इज नथिंग बट प्रमोट consistency with version control code. Next is cloud agnostic, work with AWS, Azure, GCP, etc. What does it mean? It means ज्यावेळी तुम्ही टेराफॉर्म यूज करता you don't worry about any other thing. You have to focus on your resource creation and that's it. You don't worry about which cloud provider you are using. It's really not matter. If you are aware about how to create resources with respect to that particular multiple cloud providers, then you are done. तर इन शॉर्ट काय करताय, याला कोणतं क्लाउड स्पेसिफिक किंवा क्लाउड प्रोव्हायडर स्पेसिफिक ॲज सच नाहीये. तुम्ही कोणत्याही क्लाउड प्रोव्हायडरसाठी तुमचा कोड लिहू शकता इन टेराफॉर्म, राईट. नेक्स्ट इज टेराफॉर्म कोर कन्सेप्ट्स. तर आता टेराफॉर्म काय यूज केलं जातं, आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे डेव्हऑप्समध्ये ते तर कळालं, राईट. मल्टिपल क्लाउड्स असतील ते कोणत्याही क्लाउडचा मला जर कोड लिहायचा असेल आणि तो मला ऑटोमेट करायचा असेल तर टेराफॉर्म यूज केलं जातं, राईट. क्लाउड प्रोव्हायडरचा यामध्ये कोणताही संबंध नाही. तुम्ही एक टेराफॉर्म लँग्वेज शिकला, तुम्ही मल्टिपल क्लाउड्स प्रोव्हायडरसाठी AWS, GCP, Azureसाठी तुम्ही कोड लिहू शकता. ऑलराईट. बट त्यासाठी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट कोणकोणते आहेत, म्हणजे तुम्ही टेराफॉर्म मला माहिती असं कधी म्हणू शकता जर या तुम्हाला कोर कन्सेप्ट माहिती असतील. फर्स्ट वन इज प्रोव्हायडर, रिसोर्स, मॉड्यूल, स्टेट अँड दिस प्लॅन, अप्लाय, डिस्ट्रॉय कमांड. तर हे 5 कॉम्पोनंट आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला या 5 कॉम्पोनंटची इन डिटेल माहिती असेल तर तुम्ही टेराफॉर्म बद्दल डिटेल अंडरस्टँड करू शकता. लेट्स सी प्रोव्हायडर्स. प्रोव्हायडर्स म्हणजे आताच मी एक्सप्लेन केलं, राईट. प्रोव्हायडर मीन्स कोणते, AWS प्रोव्हायडर असेल, GCP प्रोव्हायडर असेल, Azure प्रोव्हायडर असेल, IBM क्लाउड असेल किंवा कोणतेही क्लाउड प्रोव्हायडर्स असतील तो तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ऑलराईट. प्रोव्हायडरचा ब्लॉक मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये एक्सप्लेन करेन. जस्ट कीप इट इन माइंड. प्लगइन दॅट अलाउ टेराफॉर्म टू इंटरॅक्ट विथ क्लाउड प्लॅटफॉर्म अँड अदर APIs. म्हणजे हा API आहे. प्रोव्हायडर्स हा एक API असतो. आता API म्हणजे काय तुम्हाला डिटेलमध्ये कळेल, पण कधी ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल वर्क स्टार्ट करताल त्यावेळेस ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस म्हणजे लेट सपोज एक सिंपल एक्झाम्पल देतो. 2 सिस्टीम आहेत, सिस्टीम A, सिस्टीम B. तर त्या 2 सिस्टीम वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती रन होत आहेत. तर मग त्या दोघांचं इंटरॅक्शन कसं होणार, राईट. किंवा माझ्याकडे एक ऍप्लिकेशन आहे जावा, एक ऍप्लिकेशन आहे .NET मध्ये, तर ते दोघं कम्युनिकेट कसे करणार, त्यासाठी काहीतरी मीडिएटर लागतो, राईट. तो इंटरफेस इज नथिंग बट ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. तर ते मी डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बट जस्ट अंडरस्टँड प्रोव्हायडर्स. प्रोव्हायडर्स म्हणजे काय, वेगवेगळे क्लाउड प्रोव्हायडर्स असतात, दॅट्स इट. नेक्स्ट इज रिसोर्स. The infrastructure component like EC2, VM, storage defined in a Terraform configuration. Alright. Resource म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रिसोर्स म्हणजे कोणताही AWS, GCP क्लाउड कॉम्पोनंट. एक बेस्ट एक्झाम्पल आहे EC2 इन्स्टन्स, जो की वेल नोन आहे, प्रत्येकाला माहिती आहे. कुठल्याही क्लाउड प्रोव्हायडरवरती आपण जाऊन EC2 इन्स्टन्स एक पर्टिक्युलर सर्व्हर बनवू शकतो. म्हणून इथे लिहिलंय की EC2 इन्स्टन्स, व्हर्च्युअल मशीन किंवा स्टोरेज म्हणजे त्याला आपण पर्टिक्युलर स्टोरेज अटॅच करू शकतो, आपल्या मल्टिपल फाईल्स तिथे अपलोड करू शकतो. सो त्याला काय बोलतात, रिसोर्स. टेराफॉर्म मध्ये त्याला रिसोर्स बोलतात. टेराफॉर्म मध्ये प्रोव्हायडर्स इज दिस मेन्शन प्रोव्हायडर, देन रिसोर्स. नेक्स्ट इज मॉड्यूल्स. रियुजेबल ग्रुप ऑफ टेराफॉर्म रिसोर्स दॅट हेल्प ऑर्गनाइज अँड मॅनेज कोड इफिशियंटली. आता मॉड्यूलचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. तर लेट सपोज तिथे ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काम करताय, राईट. तर ऑर्गनायझेशन मध्ये काम करताय तर तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आली. अगेन आय एम टेकिंग एक्झाम्पल फॉर EC2 इन्स्टन्स, राईट. तर इथे एक मेन मॉड्यूल मी बनवलं, म्हणजे main.tf लिहिली.
let me change it to this. Okay. main.tf, राईट. तर main.tf आपण घेतली तर ही कोणी डिझाईन केली, हे मेन मॉड्यूल आपण डिफाईन केलं. मेन मॉड्यूल यामध्ये काय कोड आहे, मेन मॉड्यूल, राईट. यामध्ये मी काय कोड लिहिलाय, ज्या वेळेस मला EC2 इन्स्टन्स म्हणजे पर्टिक्युलर व्हर्च्युअल सर्व्हर क्रिएट करायचा असेल तर त्याचं लॉजिक मी इथे लिहिलंय. आता लेट सपोज तिथे ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या टीम आल्या, टीम ए, टीम बी, टीम सी, यांच्याकडे पण वेगवेगळ्या टीमकडे सेम रिक्वेस्ट आली की मला EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचे. तर मी हेच मॉड्यूल मी या टीमला शेअर करेल आणि हे मॉड्यूल यूज करून ते स्वतःचे रिसोर्स क्रिएट करू शकतात, राईट. तर पॅरेंट मॉड्यूल, चाइल्ड मॉड्यूल ही ऍडव्हान्स मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. बट जस्ट अंडरस्टँड, एक मॉड्यूल जे मॉड्यूल मी रियूज करू शकतो, सेम फंक्शन लिहून मी तेच मॉड्यूल इथे कॉल करून वेगवेगळ्या टीम मध्ये यूज करणार. आणि म्हणजे इथे काय वाचवतोय आपण, अननेसेसरी एफर्ट्स रिड्यूस होत आहेत आणि आपल्याला ऑटोमेशन प्रोव्हाइड होते की लाईक येस द मॉड्यूल इज ऑलरेडी क्रिएटेड, जस्ट रियूज इट, राईट. मग ते रियुजेबिलिटी आपण इथे करतोय. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, रियुजेबल ग्रुप ऑफ टेराफॉर्म रिसोर्स दॅट हेल्प ऑर्गनाइज अँड मॅनेज कोड इफिशियंटली. यू कॅन सी रियुजेबल ग्रुप ऑफ टेराफॉर्म रिसोर्स. नेक्स्ट इज स्टेट फाईल. स्टेट फाईल मी सेकंड स्लाइड मध्ये एक्सप्लेन केले की स्टेट फाईल काय काम, काय रेकॉर्ड्स मेंटेन ठेवतं. लेट सपोज तुम्ही n नंबर ऑफ रिसोर्स क्रिएट केले पण त्याचा ट्रॅक आपल्याला कुठेतरी मेन्शन करणं गरजेचं आहे, राईट. तर ते कुठे करतो आपण, स्टेट फाईल मध्ये करतो. म्हणजे काय, अ फाईल दॅट कीप ट्रॅक ऑफ द करंट इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज बाय टेराफॉर्म अँड रिमूव्ह रिसोर्सेस. रिमूव्ह रिसोर्सेस मीन्स व्हॉट, जर लेट सपोज एखादा ऍडमिन असेल तर त्याने पर्टिक्युलर क्लाउड प्रोव्हायडरवरती जाऊन मॅन्युअली कुठले रिसोर्स क्रिएट केले असतील, किंवा आपण प्लॅन ऍक्सिडेंटली रन केला असेल, लेटर इन फ्युचर यू डोंट वॉन्ट टू गेट और क्रिएट दॅट रिसोर्सेस इन दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट, राईट. तर तो आपण रिमूव्ह करू शकतो. म्हणून इथे टेराफॉर्म इज ऍक्च्युली keeps the track of current infrastructure managed by Terraform and remove resources असं मेन्शन केलं, राईट. नेक्स्ट इज प्लॅन. प्लॅन, अप्लाय, डिस्ट्रॉय. तर त्या कमांड तुम्ही कसं लिहिणार, टेराफॉर्म प्लॅन, सेम वे अप्लाय आणि इथेच डिस्ट्रॉय. ओके. त्याच्या अगोदर टेराफॉर्म तुम्ही लावू शकता. तर प्लॅन, अप्लाय, डिस्ट्रॉय कमांड मी सिंपल वे मध्ये एक्सप्लेन करतो. प्लॅन म्हणजे दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू क्रिएट, यू विल गेट दॅट आउटपुट ऑन कमांड लाईन इंटरफेस आणि तुम्हाला समजेल की येस मी हे रिसोर्स क्रिएट करतोय आणि मला हे रिसोर्स करायचे. अप्लाय कधी यूज करणार, ज्यावेळेस ते रिसोर्स तुम्हाला ऍक्च्युअली क्रिएट करायचे, राईट. मग तुम्ही अप्लाय कमांड रन केल्यानंतर काय होणार, ते ऍक्च्युअल रिसोर्स पर्टिक्युलर क्लाउड प्रोव्हायडरवरती क्रिएट होणार. डिस्ट्रॉय कधी रन करू शकता तुम्ही, ज्यावेळेस तुमचं काम झालंय, आय डोंट वॉन्ट दॅट रिसोर्सेस, त्यावेळेस तुम्ही टेराफॉर्म डिस्ट्रॉय कमांड रन करा, राईट. तर या कमांड, हे जे 5 कॉम्पोनंट्स आहेत, कोर कॉम्पोनंट, या 5 वरतीच कम्प्लिटली टेराफॉर्म डिपेंड आहे, राईट. या 5 कॉम्पोनंट जर तुम्हाला आले तर तुम्ही तुमचा कोड, टेराफॉर्म कोड इझिली लिहू शकता. ऑलराईट. नेक्स्ट स्लाइड इज टेराफॉर्म अँड क्लाउड प्रोव्हायडर्स. ओके. आता तुम्हाला टेराफॉर्म माहिती आहे की कशासाठी यूज केलं जातं, डेव्हऑप्स मध्ये काय यूज आहे, पण त्या जर तुम्हाला पर्टिक्युलर क्लाउड प्रोव्हायडर्स यूज करायचे, राईट, तर त्यासाठी काय काय मॅन्डेटरी आहे. तर आपल्या साईडला सुद्धा जर प्रोव्हायडर्स असेल तर पर्टिक्युलर कॉन्फिगरेशन लागणार, राईट. द फर्स्ट यू कॅन सी प्लग इन इन्स्टॉलेशन. प्लग इन इन्स्टॉलेशन म्हणजे कम्पॅटेबल, जे लेट सपोज तुम्ही ब्राउझरवरती कुठली पर्टिक्युलर साईट ओपन करता त्यावेळेस त्याच्या कुकीज तुम्ही ऍक्सेप्ट ऑल करता, राईट. सेम वे बिफोर युझिंग एनी क्लाउड प्रोव्हायडर्स आपल्याला त्याच्या प्लग इन इन्स्टॉल करावं लागतं, राईट, टेराफॉर्म मध्ये. नेक्स्ट इज क्रेडेन्शियल्स. तर आता मला पर्टिक्युलर
रिसोर्स क्रिएट करायचा आहे, दुसऱ्या कन्सोलवरती जाऊन मला रिसोर्स क्रिएट करायचा, त्यासाठी मला ॲक्सेस तर पाहिजे, राईट. तर तो ॲक्सेस सुद्धा कॉन्फिगर आपल्याला टेराफॉर्म साईडला करावा लागतो. दॅट इज नथिंग बट क्रेडेन्शियल. दॅट इज समथिंग ऑथ मेथड्स. नेक्स्ट इज कॉन्फिगरेशन ब्लॉक इन TF फाईल. कॉन्फिगरेशन ब्लॉक दॅट इज ॲब्सोल्युटली, जर एखादा रिसोर्स क्रिएट करायचा, प्रत्येक प्रोव्हायडरचे थोडे थोडे सिंटॅक्स चेंज आहेत, तर तो कॉन्फिगरेशन ब्लॉक सुद्धा आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे ज्यावेळेस आपल्या पर्टिक्युलर क्लाउड प्रोव्हायडर्स यूज करायचे. ऑलराईट. नेक्स्ट इज एक्झाम्पल. एक्झाम्पल हे खूप सिम्पल घेतलंय मी, ज्यामध्ये तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल बेसिक लेवलला, राईट. टेराफॉर्मचा कोड स्ट्रक्चर कसं असतं. तर इथे तुम्ही चेक करू शकता. फर्स्ट आहे प्रोव्हायडर ब्लॉक. प्रोव्हायडर ब्लॉकमध्ये काय आहे, मी कोणता क्लाउड प्रोव्हायडर यूज केलाय, AWS, राईट. AWS यूज केलाय, त्याला पर्टिक्युलर रिजन पण दिलाय, कोणत्या रिजनमध्ये, US वेस्ट, राईट. नेक्स्ट ब्लॉक इज यू कॅन सी रिसोर्स, म्हणजे मला कोणता रिसोर्स क्रिएट करायचा आहे, मला एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे, राईट. त्याबरोबर मला कोणती इमेज पाहिजे, मला त्याचा CPU मेमरी कॉन्फिगरेशन काय पाहिजे, मला त्याचं नाव काय द्यायचंय, हे सारे डिटेल्स मी इथं मेन्शन केले. सिम्पल आहे, राईट. तर हाच मी एक रिसोर्स असा कोडमध्ये लिहिला. असे n नंबर ऑफ रिसोर्स मी सिंगल कॉन्फिगरेशन कोडमध्ये मेन्शन करू शकतो. बट जर हेच मला मॅन्युअल काम करायचं असेल तर किती वेळ लागेल, ऑब्विसली मला याच्यासाठी जास्त वेळ लागेल. बट नाउ आय कॅन मेक इट इन व्हेरी लेस टाइम, वी कॅन से. ओके. तर फोकस इथे करा की कोणता प्रोव्हायडर यूज केला आहे, मी कोणते रिसोर्स क्रिएट करतोय, त्याच्याबरोबर जे मॅन्डेटरी पॅरामीटर्स कोणते आहेत, एवढं सिम्पल आहे यामध्ये, राईट. यामध्ये जास्त कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही की प्रोव्हायडर कोणता यूज करतोय, कोणते रिसोर्स करतोय, त्याचे मॅन्डेटरी पॅरामीटर्स कोणते, एवढंच लक्षात ठेवायचं. आता लेट सपोज नेक्स्ट एक्झाम्पल मी अजून एक घेतलंय. प्रोव्हायडर मी चेंज केलाय, गुगल घेतलाय, राईट. बरोबर. गुगलचे मी रिजन पण दिलाय, प्रोजेक्ट. आता गुगलच्या ज्यावेळेस मी प्रोव्हायडर यूज करत तिथे प्रोजेक्ट पण आपण मेन्शन करू शकतो, राईट. यू कॅन सी प्रोजेक्ट. तर या प्रोव्हायडरचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. लेट सपोज मी इथे रिसोर्सचं नाव एक चेक करा. मागे AWS इन्स्टन्स होतं, इथे काय गुगल कम्प्यूट इन्स्टन्स. इट्स नॉट लाईक गुगल इन्स्टन्स, गुगल कम्प्यूट इन्स्टन्स. तर हे नाव तुम्हाला कुठे मिळेल. आता प्रत्येकाला लक्षात ठेवायची गरज आहे का, याचा कोड सिंटॅक्स तुम्हाला गुगलवरती इझिली मिळून जाईल. तर या गोष्टी कोणतेही पार्ट वगैरे करायची काही गरज नाही, इझिली अवेलेबल असतं. जस्ट कीप इट इन माइंड विच आर द इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स दॅट वी हॅव टू कन्सिडर while writing any Terraform code, right? Next is boot disk, initializer, which image you are using, network interface, how you want to access your machine, right? तर हे सारे कॉम्पोनंट्स आपण वेगवेगळे मेन्शन करू शकतो. तर या दोन प्रोव्हायडर मध्ये काय, इथे मी प्रोव्हायडर चेंज केला आहे, इथे रिसोर्स ब्लॉक आहे, तो रिसोर्स ब्लॉक मध्ये मी त्या इन्स्टन्सला गुगलमध्ये काय म्हणतात तर गुगल कम्प्यूट इन्स्टन्स म्हणतात. सेम वे जर मी प्रिव्हियस स्लाइडला पाहिलं तर इथे काय म्हणतात AWS इन्स्टन्स म्हणतात, कारण AWS प्रोव्हायडर आहे, राईट. असे वेगवेगळे प्रोव्हायडर तुम्ही जर यूज करत असाल तर त्यांचं रिसोर्सचं नाव, नेमिंग कन्व्हेन्शन हे वेगवेगळं असतं, एवढंच आपल्या लक्षात आहे. बट ॲट द एंड काय येते, रिसोर्सच येते. ते आतमध्ये आपण काय कॉल करणार आहे, रिसोर्सचं त्याचं नेमिंग कन्व्हेन्शन वेगळं असेल, बट आपल्याला ॲट द एंड काय कन्सिडर करायचं, रिसोर्स हा कुठल्याही क्लाउड प्रोव्हायडरचा रिसोर्स आहे. तर सेम वे इथे जर पाहिलं तर इथे पण आपण काय करतोय, रिसोर्स. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी मगअप करायची गरज आहे किंवा पाठ करायची गरज आहे का, प्रोव्हायडर आहे, रिसोर्स आहे, राईट. असेच वेगवेगळे रिसोर्स तुम्ही इथे मेन्शन करू शकता आणि AWS किंवा GCP वरती क्रिएट करू शकता. Let's summarize what exactly we have run. Sir, the first point is like Terraform enable infrastructure automation. तर त्याबद्दल तुम्ही ॲग्री आहात. टेराफॉर्म आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमेशन प्रोव्हाइड करून देतात, राईट. सेम मॉड्यूल मी मल्टिपल स्ट्रीम सोबत शेअर करून तेच रियूज करू शकतो, राईट. अगेन मला बल्कमध्ये पर्टिक्युलर रिसोर्स क्रिएट करायचे, त्यासाठी पण मी यूज करू शकतो, राईट. नेक्स्ट इज सपोर्ट मल्टी क्लाउड विथ डिफरंट प्रोव्हायडर्स. हे तर खूप इझी आहे की आपल्याला कोणताही n नंबर ऑफ क्लाउड प्रोव्हायडर्स असतील ते आपण त्यांच्यासाठी आपण टेराफॉर्ममध्ये कोड लिहू शकतो आणि आपले रिसोर्स क्रिएट करू शकतो. दॅट व्हॉट डज इट मीन, इट्स लाईक कोणत्याही क्लाउड प्रोव्हायडर्सला टेराफॉर्म सपोर्ट करत आहे. सेम इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड प्रिन्सिपल अक्रॉस AWS GCP
AWS, GCP अँड Azure. दिस इज अगेन सेम पॉईंट. किंवा आपण असं म्हणू शकतो, तुम्ही हे पण ऐकलं असेल, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. व्हॉट डज इट मीन? त्याचंच मिनिंग आहे की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एका पर्टिक्युलर कोड फॉर्मॅटमध्ये आपण, डिक्लेरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये आपण लिहितो आणि आपले रिसोर्स क्रिएट करून घेतो, त्यालाच इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणतात. बरोबर. हे जे रिसोर्स आहेत AWS आपण लेट सपोज EKS क्लस्टर डिप्लॉय केलं किंवा प्रोव्हिजन केलं, तर त्या केसमध्ये आपण काय म्हणतो, तो ॲज अ कोड आपण इन IT ऑर्गनायझेशन, मी तुम्हाला सांगतो की तो पर्टिक्युलर GitHubवरती आपण मेंटेन करतो. सेम रेफरन्स मॉड्यूल्स मल्टिपल टीम यूज करतात, तर त्यालाच काय बोलतात, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. इफ यू कॅन सी IAC. ऑल राईट. I hope I try my best to clear basic understanding of Terraform. Terraform कसं यूज केलं जातं, Terraform मल्टिपल क्लाउड प्रोव्हायडर्सला कसं सपोर्ट केलं जातं, त्याचे इम्पॉर्टंट कोर कॉम्पोनंट्स कोणते आहेत, वेगवेगळे प्रोव्हायडर्स आपण कसे मेन्शन करतो, रिसोर्स वेगवेगळे कसे आपण डिक्लेअर करून ते क्रिएट करू शकतो. राईट. I hope I clear all basic understanding about Terraform. That is like आपण ते कसं यूज करू शकतो, त्याचे कोर कॉम्पोनंट्स कसे कोणकोणते आहेत, आपण मॉड्यूल रियूज कसं करू शकतो, ते सपोर्ट वेगवेगळे प्रोव्हायडर्सला कसं करतात, ते हे मी बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर करण्याचा ट्राय केलाय. जर तुम्हाला कोणता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट आउट करू शकता. आणि जर काय कोणता कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर तुम्ही एंटायर सिरीज तुम्ही चेक करू शकता की डे 1 मध्ये काय शिकलो, CI/CD पाईपलाईन, त्यानंतर टेराफॉर्म, क्लाउड, देन कुबरनेट्स, असे मल्टिपल जेनकिन्स, गिटहब, असे वेगवेगळे टॉपिक बेसिक अंडरस्टँड. ज्यावेळेस तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर होईल ना, त्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स स्टडी करायला प्रिपेअर करता. त्यावेळेस बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही गोष्टी रिलेट करायला इझी जातं. राईट. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग. I will see you in next video. Thank you.